अहो काय करताय कॅमेरामॅन, थोडं वर घ्या की. हा व्यवस्थित असं दिसू दे की. हा तर मित्रांनो, मी काय म्हणतोय तुम्हाला, अरे काय त्या कुंभमेळ्याची चर्चा. तिथं कोणती तरी सुंदरी भेटली वाटतं आणि सगळेजण कुंभमेळा सोडून तिच्याकडेच पळायला लागले. खूप सुंदर दिसते वाटतं ती, लय भारी दिसते. आणि आता तर चर्चा ही झाली की पुष्पा 3 मध्ये पण आल्लू सर तिला घेणार आयटम सॉन्गमध्ये कोणाला, त्या सुंदरीला कुंभमेळ्यातली. मग मला काय म्हणायचं, तुम्ही का उशीर करताय, जावा की तुम्ही पण कुंभमेळ्यामध्ये. बघा ना कसं काय तिथला नजारा आहे. ते 10 करोड ते 20 करोड लोक येणार आहेत. बघा त्यात आपला कुठं काय जुगाड झाला तर वडापावचा गाडा बेडा लावा, नाहीतर शेंगदाण्याचा गाडा लावा, पैसा कमवायचा बघा पैसा. नाहीतर मग यूट्यूब चालू करा, बघा तुमच्या हिशोबाने. मग मी तेच सांगते तुम्हाला, मी जे हे काम करतोय ते तुम्ही पण करू शकता. पण जे आपल्या डोक्यात आहे ते आपलं आपणच करू शकतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी काय म्हणतोय, जावा कुंभमेळ्यामध्ये, तिथे नदीमध्ये आंघोळ करा, कसं वाटतंय बघा, आणि बघा मग काय करायचं ते. घरात काय बसताय कोडू कोंबडी सारखं. अरे बाहेर जावा, आंघोळ तर केलीच असेल, उन्हात थांबा, गरम व्हा, बघा बाहेरचा परिसर कसा आहे, मग तुम्हाला कळेल कसा विषय आणि कसा नाही. ते लोक कागदासारखे पैसे छापायला लागलेत आणि तुम्ही काय करताय, घरात बसून कोंबडीसारखी अंडी घालताय. काय फायदा त्याचा. मला पण पैसा छापायचा आहे, तुम्हाला पण मोठं व्हायचं आहे, मग काम करा ना. लोकांचं कसं भलं होईल ते बघा, नुकसान करू नका एखाद्याचं. त्यांना कसं मार्गी लावायचं ते बघा, पैसा कुठनं कसा मिळतोय ते बघा. आणि नुसतं आपलं ह्याच्या त्याच्यासोबत गोट्या हे खेळायच्या, बारक्या मुलांसारखं करू नका गोट्या खेळायचं.